नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. तर आज आपण बघणार आहोत कोहा 24.11 या व्हर्जनमध्ये बारकोड कसे जनरेट करायचे आहे. यापूर्वीही मी माझा व्हिडिओ बनवलेला होता हाऊ टू जनरेट बारकोड, परंतु तो ओल्ड व्हर्जनमध्ये होता. परंतु आता काही युजर्सनी मला सांगितलं की सर लेटेस्ट व्हर्जनमध्ये आपण एखादा व्हिडिओ बनवा. सो मी हा लेटेस्ट व्हर्जनमध्ये हाऊ टू जनरेट बारकोड लेबल्स हा व्हिडिओ मी आता आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सो कसं बनवायचं आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं कॅटलॉगिंगमध्ये डेटा एंट्री झाले किंवा ॲक्वेशनमधून पुस्तकांची डेटा एंट्री झाल्यानंतर किंवा डेटा इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला कॅटलॉगिंग या मॉड्यूलमध्ये जायचं आहे. कॅटलॉगिंग या मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर आपल्याला लेबल क्रिएटरचं ऑप्शन इथे दिसणार आहे. बघा इथे लेबल क्रिएटरचं टूल्स इथं आहे, तिथं लेबल क्रिएटरचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे. लेबल क्रिएटरमध्ये गेल्यानंतर जेवढ्या तुमच्या डेटा एंट्री झालेली आहेत ती तुम्हाला ॲक्सेशन नंबर तुमच्याकडे असायला पाहिजेत. तर इथे न्यूमध्ये जायचं आहे. लेबल क्रिएटरमध्ये गेल्यावर न्यू लेबल बॅच, या लेबल बॅचमध्ये तुम्हाला तुमचे ॲक्सेशन नंबर टाईप करायचे आहेत. समजा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 6. समजा मी आता माझे असे 50 ॲक्सेशन नंबर आहेत, तर मी एवढे 50 नंबर इथं टाईप करत बसणार नाही. तर मी काय करणार आहे, सरळ हे 2 नंबर कॉपी करेल आणि इथे एक एक्सेल फाईल मी ओपन करेल ब्लँक, आणि त्या एक्सेलमध्ये हे नंबर मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेईल. कारण की आता जर आपण A4 बारकोड काढणार असेल तर एका पेजवर कमीत कमी 48 बारकोड असतात. त्यामुळे आपल्याला 48 नंबर इथे टाईप करायची गरज आहे. सरळ तुम्ही पेस्ट करा आणि हिला ड्रॅग अँड ड्रॉप करा. सरळ इथे ड्रॅग करा, असं हे असं सरळ 50 पर्यंत ड्रॅग करा, कॉपी करा आणि इथे आणून ते पेस्ट करा. बस हे बघा 50 नंबर इथे आले तुमचे. आल्यानंतर इथे ऑप्शन आहे ॲड आयटम्स. ॲड आयटम्समध्ये जायचं आपल्याला इथे, कारण की हे सगळे पुस्तकं ॲड होतील आपल्या लिस्टमध्ये. हे बघा इथे सगळी पुस्तकं ॲड झाली, 50 एंट्रीज इथे ॲड झालेल्या आहेत. या झाल्यानंतर आता आपल्याला जर सिंगल किंवा 2-4 आपल्याला बारकोड काढायचे असते तुम्ही सिलेक्ट करू शकता असं आणि एक्सपोर्ट करू शकता. पण जर सगळे काढायचे झाले तर आपल्याला इथे ऑप्शन दिलेला एक्सपोर्ट फुल बॅच. तर मग आपण इथे पूर्ण 50च्या 50 लेबल जे आहेत ते आपल्याला इथे आपण जनरेट करू शकतो. सो एक्सपोर्ट फुल बॅचवर आपल्याला टिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर सिलेक्ट टेम्पलेट 48 MPL आणि इथे 48 लेबल्स, म्हणजे एका A4 साईज पेपरवर 48 लेबल जनरेट झाले पाहिजेत. तर ठीक आहे, ही सिलेक्ट करायचं टेम्पलेट, त्यानंतर एक्सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, त्या टेम्पलेटमध्ये ते बारकोड एक्सपोर्ट करायचे आहेत आणि इथे डाउनलोड करायचे, डाउनलोड ॲज अ PDF. तर PDF फाईल जी आहे ती आपली डाउनलोड होईल बारकोडची, आणि त्यानंतर तुमच्याकडे अवेलेबल असलेले A4 साईजमधले लेबल्स असतील 48 MPL, त्यावर तुम्ही रेग्युलर प्रिंटरवर त्याची प्रिंट देऊ शकता. तेव्हा ह्या अशा पद्धतीने बारकोड जे आहेत 50 बारकोड 48 49 50, तर 48 हे एका A4 साईजवर असतात 48 MPLवर. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला बारकोड जे आहेत असे जनरेट झालेले तुम्हाला दिसून येतील. ओके, सो आणि प्रिंट घेऊन तुम्ही रेग्युलर साध्या प्रिंटरवर लेझर जेट असेल किंवा इंकजेट असेल त्याच्यावर पण तुम्ही प्रिंट देऊ शकता. प्लस तुम्हाला जर लेबल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर साध्या पेपरवर प्रिंट देऊन त्याच्यावर सेलेटॉप तुम्ही लावू शकता आणि बारकोडिंग मात्र तुम्ही तुमची कंप्लीट करू शकता. सो अशा पद्धतीने कोहा 24.11 मध्ये तुम्ही बारकोड जनरेट करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.